साताऱ्याच्या फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात 2 दिवसांपासून फरार असलेला आरोपी पीएसआय गोपाल बदने अखेर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे। शनिवारी मध्यरात्री 12:30 ते 1:30 वाजताच्या सुमारास गोपाल बदने फलटण शहर पोलीस ठाण्यात येऊन सरेंडर झाला। डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या हातावरच्या सुसाइड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदनेवर अत्याचार केल्याचा थेट आरोप करण्यात आला होता। यामुळे या प्रकरणात आता गोपाल बदनेच मुख्य आरोपी असल्याचं स्पष्ट झालं होतं। सध्या गोपाल बदने हा फलटण पोलिसांच्या कस्टडीत असून आज दिवसभर त्याची चौकशी सुरू राहणार आहे। आज रविवार असल्यामुळे त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार का याबाबत मात्र अधिकृत माहिती मिळालेली नाही। पीएसआय बदनेचं अचानक स्वतःहून शरण येणं हा प्रकरणातला टर्निंग पॉइंट असून मुख्य आता मृत्यू प्रकरणातील तपासाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्यासोबत जोडलेले आहेत। इम्तियाज, आपण पाहतोय फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आणि हा जो आरोपी आहे पीएसआय गोपाल बदने, ज्याच्या नावासंदर्भात हातावरती नोट लिहिली गेली होती, आता तो स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झालाय। काय अधिकची माहिती, कशा प्रकारे आजची ही चौकशी होणार आहे? नक्कीच ह्या फलटणच्या महिला आत्महत्या प्रकरणामध्ये सगळ्यात मुख्य आरोपी असणारा तो पीएसआय बदने हा घटना घडल्यापासून 2 दिवसापासून फरार होता आणि त्याला शोधण्यासाठी सातारा पोलीस डोळ्यात तेल घालून त्याचा शोध घेत होती। मात्र आज रात्री 12:30 ते 1च्या सुमारास तो अचानकच पोलिसांच्या स्वाधीन झाला, सरेंडर झाला। ही अत्यंत टर्निंग पॉइंट असणारी घटना आहे आणि यामुळे आता मुख्यमंत्र्यांचा दौरा आज फलटणच्या शहरातच आहे आणि या फलटणच्या शहरात मुख्यमंत्र्यांचा दौरा असतानाच गोपाल बदनेंचा या प्रकरणामध्ये स्वतःहून स्वाधीन होणे याच्या मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं होतं की कुठल्या परिस्थितीत 24 तासामध्ये दोन्ही आरोपी जेरबंद झाले पाहिजेत, हा आदेश होता आणि या आदेशाचं पालन करतच सातारा पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याला शोध घेत होती आणि याच पार्श्वभूमीवर गोपाल बदने हा आता स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झालेला आहे। काल रात्री त्याचं मेडिकल देखील करण्यात आलेलं आहे आणि आता मेडिकल करण्यात आल्यानंतर आता त्याचं आज कोर्टामध्ये त्याला हजर देखील करण्यात येणार असल्याची माहिती आता मिळते। 1 वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर 2 वाजताच्या दरम्यान गोपाल बदने याला पोलिसांच्या स्वाधीन करतील। जी नक्कीच। आज आपण पाहतोय रविवार आहे, तर आज त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे का? आज कशा प्रकारची चौकशी केली जाणार आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे? एकंदरीतच या प्रकरणामध्ये काल जो बनकर आहे त्याला पोलिसांनी शोधून फार्म हाऊस वरून त्याला उचलला आणि त्याला काल कोर्टामध्ये हजर केलेलं होतं। 7 दिवसाची पोलीस कोठडी सरकारी वकील यांनी मागितली होती आणि त्याला पोलिसांनी त्याचा युक्तिवाद देखील, त्याचा स्वतःचा वकील होता, त्याचा युक्तिवाद पोलिसांनी केला होता। यावरून त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी प्रशांत बनकर याला मिळालेली आहे आणि याच्याच पार्श्वभूमीवर 12:30 वाजता हा स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाल्यानंतर आता याच्याकडून देखील त्याचा व्यक्तिगत प्रायव्हेट वकील या ठिकाणी युक्तिवाद करणार आहे। त्यामुळे आता या दोघांचीही कसून चौकशी होणार आहे। आता सध्या पीएसआय गोपाल बदने हा पोलीस कस्टडीमध्येच आहे आणि या दोघंही आता पोलीस कस्टडीमध्ये असल्यामुळे आता 2 आरोपी या प्रकरणामध्ये मुख्य 2 आरोपी होते। कारण या दोन्ही आरोपींचं हातावरच्या सुसाइड नोटवर या ठिकाणी नाव लिहिलं गेलं होतं। त्यामुळे आता दोघांकडूनही या प्रकरणामध्ये काय काय अपडेट्स बाहेर येणार आहेत हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। यामध्ये त्या डॉक्टर महिलेनं ज्या चौकशीच्या या 4 पत्रामध्ये 2 खासदारांची देखील त्यामध्ये उल्लेख केला होता, त्यांच्या पीएचा देखील उल्लेख केला होता। आता नेमकं या प्रकरणामध्ये ज्या पोलीस यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणात याच्यावर त्या महिला डॉक्टरवर तपास यंत्रणेमध्ये किंवा पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये जो प्रेशर येत होता, या प्रेशर नेमकं कोण कोण घालत होतं, कोणी कोणी फोन जोडून दिले होते, विशेष करून गोपाल बदनेच्या संदर्भात देखील राजकीय दबाव येत होते आणि राजकीय दबाव गोपाल बदनेंनी देखील निर्माण केले होते। आता प्रत्यक्ष चौकशीच ज्याची तलाश होती पोलिसांना, तो गोपाल बदनेच आता स्वतः पोलिसांच्या ताब्यात आल्यामुळे आता गोपाल बदनेकडून बऱ्याचशा गोष्टींची, प्रश्नांची उकल होणार आहे। बऱ्याच गोष्टी या तपासामध्ये बाहेर येणार आहेत। नेमकं ही आत्महत्या का झाली होती आणि कशासाठी एवढं टोकाचं पाऊल या महिला डॉक्टरने उचललं होतं,
याच्यातला मेन जो आरोपी आहे हा PSI गोपाल बदने, याचं देखील प्रत्यक्ष नाव घेतलं होतं की यानं अत्याचार केला होता, बलात्कार केला होता जी असं नक्कीच. त्या इम्तियाज, जर प्रेसने. आपण पाहिलं तर गंभीर असा आरोप या ठिकाणी या महिलेकडून, मृत महिलेकडून केला गेलेला आहे. गोपाल बदनेवर आरोप केला गेलेला आहे. 2 दिवसापासून हा फरार होता. स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झालेला आहे. वैद्यकीय तपासणी झालेली आहे का? कारण की तो जो अहवाल असतो, वैद्यकीय अहवाल असतो, तो सुद्धा पोलिसांसाठी महत्त्वाचा असतो. त्यामधून सुद्धा अनेक जे प्रश्न आहेत ते उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैद्यकीय तपास झालेला आहे का? त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच. आता हे पहा, 12:30 ते 1च्या सुमारास हा PSI गोपाल बदने हा पोलिसांच्या स्वाधीन झालेला आहे. आता पोलीस या संदर्भात जे मेन 2 आरोपी होते, त्याच 2 आरोपींचा पूर्णपणे तपास पोलिसांचा हा एक चॅलेंज होतं सातारा पोलिसांना आणि या प्रकरणातल्या 2 आरोपींना आता ताब्यात घेतलेलं आहे. आता मेन जो दुसरा गोपाल बदने आहे, याचा काल सरेंडर झाल्यामुळे याची वैद्यकीय तपासणी पोलिसांच्या कोर्टामध्ये हजर केल्यानंतर प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे आता एव्हिडन्स काय काय पोलिसांच्या हाती येत आहेत ते देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.